पर्टिक्युलर नॉलेज या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं सर्वांचं एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांमध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि नक्कीच ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। चला तर पहिला प्रश्न बघूया। 26 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तर 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जातो मित्रांनो। कारण गुरु गोविंद सिंग यांचे जे मुलं होते मित्रांनो त्यांना हुतात्म्य प्राप्त झालेलं होतं, त्यामुळे लक्षात असू द्या 26 डिसेंबर हा आपण वीर बाल दिवस म्हणून साजरा करतो। महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात असू द्या, सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे आणि जे की पंजाब या राज्यामध्ये येते। तर या ऑपरेशन ब्लू स्टार 1984 आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर 1986 हे सुवर्ण मंदिरासंबंधित आहे। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात असू द्या। गुरु ग्रंथ साहिब हा शीख लोकांचा पवित्र ग्रंथ आहे मित्रांनो आणि तो गुरुमुखी लिपीमध्ये लिहिलेला आहे। या गुरु ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची सुद्धा वचने आहेत। हा एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न विचारलेला आहे। शिखांची काशी म्हणून कशाला ओळखले जाते? तर शिखांची काशी म्हणून नांदेड या शहराला ओळखले जाते, कारण शिखांचे जे 10वे गुरु आहे मित्रांनो गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड या ठिकाणी आहे। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर पुढे बघा, मी एक पॉईंट कव्हर करून दिलेला आहे, धर्म आणि त्यांच्या प्रार्थना स्थळांना काय काय म्हटलं जाते। तर आज हा टॉपिक व्यवस्थित कव्हर करून घ्या। ज्यू लोकांच्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग म्हटलं जाते, जैन लोकांच्या प्रार्थना स्थळाला दिलवाडा म्हटलं जाते, तर पारशी लोकांच्या प्रार्थना स्थळाला अग्यारी म्हटलं जाते, तर बौद्ध लोकांच्या प्रार्थना स्थळाला विहार म्हटलं जाते आणि शीख लोकांच्या प्रार्थना स्थळाला गुरुद्वारा असं म्हटलं जाते, तर हिंदू लोकांच्या प्रार्थना स्थळाला मंदिर असं म्हटलं जाते, तर मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळाला मस्जिद असं म्हटलं जाते। हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। ओके, सो जोड्या लावणीत जर प्रश्न आले तर हे पॉईंट कव्हर झाले पाहिजे, कारण यातील आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत राहत नाही, त्यामुळे हा पॉईंट सर्वांनी इथे क्लिअर करून घ्या। ओके चला, त्यानंतर जैन धर्मातील काही महत्त्वाचे तीर्थकार दिलेले आहे, पाठ ठेवा। पोलीस भरतीसारख्या एक्झाममध्ये खूपदा हे प्रश्न विचारले जातात। तर बघा, जैन धर्माचे पहिले जे तीर्थकार होते ते होते ऋषभदेव। जैन धर्माचे 23वे तीर्थकार कोण होते? तर ते होते पार्श्वनाथ। जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते वर्धमान महावीर। ओके, 24वे आणि शेवटचे तीर्थकार होते वर्धमान महावीर। ओके, वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा जगातील सर्वात सुंदर विमानतळ कोणत्या विमानतळाला घोषित करण्यात आलेला आहे? जगातील म्हटलं, जगातील सर्वात सुंदर विमानतळ आहे तर ते आहे मित्रांनो आपल्या भारतातील कॅम्पेगौडा विमानतळ, जे की बँगलोर कर्नाटक या ठिकाणी आहे। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राला कर्नाटक राज्याची सीमा लागलेली आहे आणि त्याला महाराष्ट्रातील 7 जिल्हे लागले आहे। हा पॉईंट लक्षात ठेवा। एमपीला 8 जिल्हे लागलेले आहे, परंतु कर्नाटकला आपले 7 जिल्हे लागले आहे महाराष्ट्रातील। आणि तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना, बेळगाव विवाद चर्चेमध्ये राहतो नेहमी, तर बेळगाव विवाद हा महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच आहे। हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। सो चला, जगातील सर्वात सुंदर विमानतळ कॅम्पेगौडा विमानतळ, बेंगलुरू कर्नाटक। ओके, आणि हे कोणी घोषित केलेलं आहे? युनेस्कोने। आता युनेस्को म्हणजे काय? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन। ओके, मग आपल्याला युनेस्कोची स्थापना माहीत पाहिजे, 16 नोव्हेंबर 1945। आणि युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे। मी तुम्हाला काही पॉईंट्स कव्हर करून देतो मित्रांनो, तो तुम्ही इथे लक्षात घ्या। बघा, युनो आणि जर तुम्हाला विचारलं युनिसेफ, ओके, युनो आणि युनिसेफ या दोघांचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी। ओके, कुठे सांगितलं? न्यूयॉर्क। मात्र युनेस्को आलं तर कुठे लक्षात ठेवा? पॅरिस। ओके, त्यानंतर जर तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे हवामान संस्था, ओके, जागतिक हवामान संस्था, हे WW वाले आले मित्रांनो, तर डायरेक्ट उत्तर घ्यायचं जिनिवा। ओके, जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचे काय आहे? या ठिकाणी याचे मुख्यालय आहे। ओके चला, WHO, WTO आणि WMO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशन। त्यानंतर एक आहे वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक आणि एक आहे IMF। यांना ट्विन सिस्टर्स म्हटलं जाते, कारण ब्रेटन वूड परिषदेमध्ये जागतिक बँक आणि IMFची स्थापना झाली होती। तर या दोघांचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन या ठिकाणी। ओके, वॉशिंग्टन या ठिकाणी। सो एवढे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, कारण याच संस्थेवर मुख्यालय विचारले जातात। एकदा पुन्हा स्किप करून बघून घ्या, ओके, रिव्हर्स करून ते बघून घ्या तुम्ही। चला, तर युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? मग पॅरिस फ्रान्स या ठिकाणी। तर आता बघा, एक महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? आता कॅम्पेगौडा हे सर्वात सुंदर विमानतळ ठरलेलं आहे। तर एक करंटमधली आणखी एक न्यूज होती
स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा जो पुतळा आहे मित्रांनो 108 फुटाचा पुतळा आहे, तर तो नादाप्रभू कॅम्पेगौडा यांचा आहे। तर यावरती तुम्हाला प्रश्न येणे आता अपेक्षित आहे, कारण सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात सुंदर विमानतळ कॅम्पेगौडा विमानतळ ठरलेला आहे मित्रांनो, त्यामुळे यावरती तुम्हाला प्रश्न येणे अपेक्षित आहे। आणि 108 फूट उंचीचा हा पुतळा आहे। पुतळ्याचं नाव लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धीचा पुतळा। चला मग आणखी काही स्टॅच्यू मी तुम्हाला इथे कव्हर करून दिलेले आहे। स्टॅच्यू ऑफ वननेस कोणाचा पुतळा आहे, तर हा पुतळा आहे आदि शंकराचार्य यांचा। हा पुतळा सुद्धा 108 फुटाचा आहे, मात्र हा पुतळा ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। त्यानंतर पुढचा पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी। तर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा पुतळा आहे मित्रांनो, हा पुतळा आहे श्री रामानुजाचार्य यांचा, जो की 216 फुटाचा आहे आणि हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, हा इक्वॅलिटी शब्द पाठ ठेवा। त्यानंतर आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज। आता नॉलेज आलं तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे मित्रांनो 70 फूट उंचीचा, जो की लातूर महाराष्ट्रामध्ये येतो। आणि त्यानंतरचा पुतळा आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर किंवा 597 फूट उंचीचा हा पुतळा आहे, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। ओके, आणि कुठे आहे मग, केवाडिया साधू बेट नर्मदा नदीवर गुजरातमध्ये आहे। ओके, नर्मदा नदीवर गुजरातमध्ये आहे। का बरं 182 मीटर उंचीचा, कारण गुजरात विधानसभेच्या सदस्यांची संख्या 182 इतकी आहे। सो पाठ करायला हे सोपं जाईल तुम्हाला, लक्षात ठेवा। तर हे सर्व पुतळे व्यवस्थित एका ठिकाणी लिहून घ्या, कारण यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे। त्यानंतर ओपेकचा फुल फॉर्म ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज। ओके, या संघटनेतून बाहेर पडणारा देश ठरलेला आहे अंगोला। हा आफ्रिका खंडातला देश आहे, लक्षात असू द्या। ओपेक चर्चेमध्ये आहे मित्रांनो, तर ओपेकची स्थापना पाठ ठेवा 1960, म्हणजे आपला महाराष्ट्र ज्या वर्षी स्थापन झाला त्या वर्षाचीच त्याची स्थापना आहे, जस्ट लक्षात ठेवा। पण स्थापना झाली होती बगदाद इराक या ठिकाणी, परंतु त्याचं मुख्यालय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी। तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग इंडेक्समध्ये फर्स्ट क्रमांकाचं जे शहर ठरलेलं आहे ते व्हिएन्नाच ठरलेलं आहे, जे की ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे। आणि व्हिएन्ना हे डॅन्यूब नदीवर वसलेलं ठिकाण आहे। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर बॉम्बे हाय। आता बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे असा थेट प्रश्न पेपरमध्ये विचारला गेलेला आहे, तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी बॉम्बे हाय प्रसिद्ध आहे। बॉम्बे हायचा शोध 3 फेब्रुवारी 1974ला लागलेला होता। आणि बघा, असा जर आपण महाराष्ट्राचा एक रफ नकाशा काढला तर इथे मुंबई आहे, मुंबईपासून इकडे पश्चिमेकडे 176 किलोमीटरवर बॉम्बे हायची विहीर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। ओके, बॉम्बे हायची इथं काय आहे, बॉम्बे हाय आहे, इथं खनिज सापडते 176 किलोमीटरवर। तर पूर्वेकडे नाही करायचं, पश्चिमेकडे 176 किलोमीटर, म्हणजे असे सिंपल पॉईंट्स टाकून आयोग आपल्याला कन्फ्यूज करू शकतो। सो बॉम्बे हाय 3 फेब्रुवारी 1974। आणि आणखी का बरं याचं महत्त्व वाढलं याचं कारण सांगतो तुम्हाला। पहिलं तर कारण हे कळलं तुम्हाला की ओपेक संघटनेतून अंगोला बाहेर पडला, त्यामुळे आपण हा एक महाराष्ट्राशी कनेक्शन पॉईंट जोडला। परंतु एक महत्त्वाचं काय बघा, 2024 मध्ये या घटनेला 50 वर्ष पूर्ण होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या PSI सारख्या एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसतील आता। सो क्लिअर झालं असेल। चला इकॉनॉमिक्स मला पॉईंट सांगतो मित्रांनो। तेलाचे झटके म्हणजे बघा 1973 मध्ये पहिला तेलाचा झटका आला, ज्यामध्ये 400% तेलाच्या किमती वाढल्या, कच्चे तेल म्हणजे पेट्रोलियम। त्यानंतर 1979 मध्ये 100% तेलाच्या किमती वाढल्या होत्या, तर 1991 मध्ये मिनी ऑइल शॉक होता, लक्षात असू द्या। सो या पद्धतीनं तेलाचे 3 झटके आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। याला ऑइल क्रिसिस म्हटलं जाते इंग्लिशमध्ये। काय म्हटलं जाते, ऑइल क्रिसिस, लक्षात असू द्या। चला मग मी काही महत्त्वाचे पॉईंट्स इथं कव्हर करून दिलेले आहे। दिग्बुई, नुनमती हे जे ह्या ज्या खनिज तेलाच्या विहिरी आहे ह्या आसामला आहे। बैरोनी मागं कंबाईनमध्ये विचारला होता, बैरोनी बिहार ब लक्षात ठेवा। आणि अंकलेश्वर, कलील, ठीक आहे, हे कुठे आहे ठिकाणं, तर हे आहे गुजरातला। सो माझ्याकडून हे 3 पॉईंट लक्षात ठेवा, खनिज तेला संबंधित प्रसिद्ध आहे। पॉईंट बघा मित्रांनो, देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, चंदीगड या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सायबर गुन्हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे, त्यामुळं पहिलं सायबर सुरक्षा केंद्र नक्कीच पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते, तर ते आहे चंदीगड। आता मित्रांनो, चंदीगडची जी निर्मिती झाली होती ती 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झाली होती। हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। ओके, 1 नोव्हेंबर 1966 याच दिवशी हरियाणा स्थापन झाला, याच दिवशी पंजाबची पण निर्मिती झालेली होती। ओके, हरियाणाची राजधानी चंदीगड, पंजाबची राजधानी
चंदीगड आणि चंदीगड स्वतः केंद्रशासित प्रदेश पण आहे, त्याची पण राजधानी चंदीगड आहे। भारतातलं पहिलं नियोजित शहर आहे मित्रांनो चंदीगड। नियोजित शहर कोणतं आहे भारतातलं पहिलं? चंदीगड। तर हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि शेवटचा प्रश्न बघा, मोस्ट एमपी क्वेश्चन, तानसेन पुरस्कार 2023 हा मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जातो। हा पुरस्कार पंडित गणपती भट्ट यांना देण्यात आलेला आहे। मोस्ट एमपी करा। आणि तानसेन महोत्सव ग्वाल्हेर या ठिकाणी पार पडलेला आहे मध्य प्रदेशमध्ये। तानसेन यांचे पूर्ण नाव काय असाही प्रश्न येऊ शकतो, रामतनू पांडेय। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। ओके। आणि अकबराच्या दरबारात 9 रत्न होते मित्रांनो, त्या 9 रत्नापैकी होते रामतनू पांडेय म्हणजेच तानसेन। बिरबल वगैरे आपल्या सर्वांना माहीत आहे। ओके, सो ते 9 रत्नापैकी एक होते। सो मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न। आपलं पर्टिक्युलर नॉलेज चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा मित्रांनो। लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।